कोरेगाव पार्क या ठिकाणी उच्चभ्रू हा परिसर जो आहे तो मानला जातो आणि पोपळेज हा प्लॉट नंबर 57 आहे आणि लेन नंबर 3 हा कोरेगाव पार्क परिसर आहे आणि हे जे रो हाऊस आहेत हे पोकळेंनी घेतलेले होते आणि याच्या शेजारीच अनेक उद्योगपती जे आहेत त्यांचे बंगले आहेत। या मालमत्तेची किंमत जर पाहिली तर 150 कोटीहून अधिक असल्याचं जे आहे ते बोललं जातं आणि 2024 साली कोरेगाव पार्कमध्ये पोपळेंनी ही खरेदी केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आपण जर पाहिलं तर ही मालमत्ता पोपळेंनी जी आहे ती 19 कोटी रुपयांना खरेदी केल्याची कागदपत्र जी आहेत ती आता समोर आलेले आहेत। त्यामुळे ही कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी पोकळेंनी कुणासाठी कुणाच्या पैशातून घेतलेली आहे? मोठ्या राजकारण्यांचे पैसे यामध्ये लागलेले आहेत का किंवा त्याला हे पैसे दिलेले कोणी होते? भोंदू अशोक खरातचे पैसे आहेत का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। मात्र या रो हाऊसमध्ये कोणीही सध्या राहत नाहीये हे चित्र आपल्याला आता या ठिकाणी दिसतंय आणि साम टीव्हीने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आपण पाहतोय।